नमस्कार मंडळी. अधिक मास हा भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला जाणारा पवित्र महिना आहे. या काळात केलेली पूजा, जप आणि दीपदान अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासात अखंड दिवा का लावला जातो? अखंड दिवा कसा लावावा? दिवा विझू नये यासाठी कोणते नियम पाळावेत? आणि चुकून जर दिवा विझला तर काय करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात अखंड दिवा लावण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच कोणते तेल किंवा तूप वापरावे, वात कशी असावी आणि अखंड दिव्यामुळे घरात कोणते शुभ परिणाम मिळतात हेही पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात अखंड दिवा लावणे हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. या काळात घरात अखंड दिवा प्रज्वलित ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा, शांती आणि पुण्य लाभते असे मानले जाते. या काळात भगवान विष्णूंची सेवा केल्याने अक्षय पुण्य मिळते. अधिक मासात अखंड दिवा कसा लावावा व दीपदान कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. अधिक मासात महिनाभर अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला पूर्ण महिना शक्य नसेल तर शेवटच्या काही दिवसात किंवा महत्त्वाच्या तिथीला तुम्ही हा नियम पाळू शकता. अखंड दिव्यासाठी पितळ किंवा मातीचा मोठा दिवा वापरा, जो किमान 24 तास जळू शकेल. कापसाची जाड वात किंवा हाताने बनवलेली लांब वात वापरा. अखंड दिव्यासाठी शक्यतो शुद्ध गाईचे तूप वापरावे. तूप उपलब्ध नसेल तर तिळाचे तेल वापरावे. दिवा थेट जमिनीवर न ठेवता तांदळाच्या ढिगावर किंवा पाटावर ठेवावा. दिव्याची वात उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. दिवा लावताना हा दिवा भगवान पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ लावत आहे असा संकल्प करावा. वात मोठी करताना किंवा तेल घालताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. वारा लागू नये म्हणून काचेचे कव्हर वापरावे. आपण आपल्या श्रद्धेनुसार भगवान विष्णू, श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, तुळशी वृंदावन, कुलदैवत या देवांच्या मंदिरात दिवा लावू शकतो किंवा रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला तरी चालते. पवित्र नदीच्या पात्रात देखील दिवे सोडले जातात. 33 दिवे ब्राह्मणाला दान किंवा मंदिरात अर्पण करणे देखील श्रेष्ठ मानले जाते. आता दीपदान कसे करावे ते जाणून घेऊया. एका ताटात 33 दिवे मांडावेत. ते दिवे प्रज्वलित करून त्याचे पूजन करावे. त्यांना हळदी, कुंकू, अक्षता व्हाव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत दीपदान करावे. शेवटी 33 दिव्यांसह काही दक्षिणा आणि वाण म्हणजेच मिठाई किंवा फळ ठेवून ते दान करावे. जर तुम्हाला रोज 33 दिवे लावणे शक्य नसेल तर अधिक मासाच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला एकत्रितपणे 33 दिवे लावणे किंवा दान करणे देखील फलदायी ठरते. जर तुम्ही अधिक मासात अखंड दिवा लावण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. तेल किंवा तूप वेळोवेळी भरावे. लहान मुले किंवा वाऱ्यापासून दिव्याचे संरक्षण करावे. रात्री झोपण्यापूर्वी दिवा व्यवस्थित पेटलेला आहे का ते पाहावे. शक्य असल्यास दिव्याखाली ताट किंवा पितळेची प्लेट ठेवावी. दिवा लावलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. घरात वादविवाद आणि नकारात्मक बोलणे टाळावे. दररोज विष्णू सहस्रनाम, रामरक्षा किंवा हरिपाठ वाचल्यास अधिक शुभ मानले जाते. घरात अखंड दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. तसेच मानसिक शांती आणि समाधान मिळते. घरामध्ये लक्ष्मी कृपा आणि सुखसमृद्धी वाढते. अधिक मासातील सर्व व्रतांचे आणि पूजेचे पुण्य अधिक पटीने मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.